नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण झालेली आहे आणि मावळ तालुक्याच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असं निर्भेळ आणि ऐतिहासिक यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या पारड्यामध्ये पडलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या 5ही जागा आणि पंचायत समितीवरती गेले अनेक वर्ष असलेली भारतीय जनता पार्टी पक्षाची सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आपला झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे. 15च्या 15 जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. इतका भव्य दिव्य विजय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने मिळवल्यानंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे आमदार सुनील शेळके, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं जातं. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून करत या विजयाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाऊ, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये. अत्यंत भव्य दिव्य असं यश, अत्यंत भव्य दिव्य असा निकाल तुमच्या समोर आलेला आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना खरं तर हा विजय आम्ही मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुनील अण्णा शेळके, आम्ही सगळी मंडळी हा विजय त्यांना समर्पित करतो. मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने जिल्हा परिषदेच्या 5ही जागा जिंकलेल्या आहेत आणि पंचायत समितीवरती आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता आलेली आहे. हे खरं तर दादांचंही स्वप्न होतं, तुमच्या संपूर्ण पक्षाचं स्वप्न होतं. ते स्वप्न आज साकार झालेले पंचायत समितीमध्ये, त्याबद्दल काय सांगाल? गेले 6-7 वर्षामध्ये अजितदादांनी मावळ तालुक्यासाठी विकासाच्या बाबतीमध्ये जो एक ताकद देण्याचं काम केलेलं होतं दादांनी, आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली शहरी भाग जर आपण बाजूला ठेवला तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या ग्रामीण भागामध्ये या सगळ्या निवडणुका झाल्या. त्या ग्रामीण भागामध्ये विकास खऱ्या अर्थानं या 6-7 वर्षामध्ये झालेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. कारण अगदी रस्ते असतील, वीज असतील, आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा असतील किंवा आमदार सुनील शेळके जे गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत, त्यांनी वैयक्तिक पण त्यांची जी मदत सातत्यानं विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासारख्या सगळ्या घटकांना होत असते, याचा दुहेरी फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचं चित्र सगळ्यांना पाहायला मिळालं. दादा गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या संदर्भात एक वेगळ्या भावना तयार झालेल्या होत्या. या मावळ तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम अजितदादांनी मागच्या काही वर्षामध्ये केलं. अनेक लहान लहान कार्यकर्ते त्यांनी मोठे केले आणि दादांचं असं अचानकपणानं सगळं सोडून जाणं, कार्यकर्त्यांपासून लांब जाणं, हे कधी कार्यकर्त्यांच्या सगळ्या सहनशीलतेच्या पलीकडं या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटत होतं की कुठंतरी चुकतंय आणि दादांनी जे आता आपल्याला भरभरून दिलं आहे त्यातनं प्रत्येक कार्यकर्ता विचार करत होता की आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यात, आणि म्हणून झटून कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये असलेले काही थोडेफार विसंवाद असतील ते देखील बाजूला ठेवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाच्या झेंड्याखाली एकवटला. आमदार सुनील अण्णा, तालुक्यातले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, हे सगळे एका वेगळ्या अवस्थेत सगळ्या निवडणुकीला सामोरं जात होते. आम्ही सातत्याने पहिल्यापासून सांगत होतो किंवा दादांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाला साथ द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं. पण आमची देखील त्याच्यामध्ये वेगळ्या दिशेला ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आणि आम्ही अगदी प्रामाणिक आमची आणि स्वच्छ सगळ्या मंडळींची भावना होती की त्या दादांनी कधीच पक्ष पाहिला नाही आणि सातत्याने या मावळ तालुक्याचं भलंच चितण्याचं काम केलं, इथल्या सर्वसामान्य माणसाचं भलं चितण्याचं काम केलं. म्हणजे अगदी तुम्हाला लहान लहान उदाहरणं सांगायची म्हटली तर आंधरमावळात ज्यावेळेस आम्ही फिरत होतो या इलेक्शनच्या निमित्तानं, तर कुणीतरी आम्हाला 2005 साली झालेला किस्सा सांगितला. दादा त्यावेळेस जलसंधारण पाटबंधारे मंत्री, त्यावेळेस जलसंधारण मंत्री होते. त्या आदिवासी पाड्यावरती ठाकर वस्तीवरती भोयरेच्या तिथे कुठेतरी विषारी दारू पिण्यामुळं 4-5 आदिवासी बांधवांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. तर कोणालाही कल्पना नव्हती. अशा वेळेस दादा सकाळचे 7 वाजता तिथं पोहोचले, तिथं वैयक्तिक मदत केली आणि दादा तिथून निघून पण गेले. पक्षात कुणाला माहिती नाही, प्रमुखांना कुणाला माहिती नाही. म्हणजे इतकं बारकाईने लक्ष दादांनीचं या तालुक्यावरती होतं. लहान सहान गोष्टींमध्ये नेहमी ते विचारायचे आणि मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्याला दादाकडे जाताना कधी
नेत्याची गरज पडली नाही. दादांकडं सगळ्यांना ॲक्सेस असायचा. किती लहान कार्यकर्ता गेला तरी तो मावळमधनं आला की दादा त्याच्याशी बोलायचे, विचारायचे काय काम आहे काय नाही. अशा पद्धतीचं नेहमी आपुलकीचं वातावरण दादांनी या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं. आणि एक समाधानाची बाब आहे की ही निवडणूक पार पडत असताना जरी आमच्या भावना वेगळ्या पद्धतीनं त्याला रंगरूप देण्याचं काम समोरच्या मंडळींनी केलं, परंतु तालुक्यातला मतदार आहे, जनसामान्य जनता आहे, कार्यकर्ता आहे, यांनी मात्र दादांनी आणि सुनील अण्णा शेळकेंच्या माध्यमातून जो काही विकास झाला, जी काही कामं झाली आणि दादांनी जे या तालुक्यासाठी केलं त्याची जाण या निवडणुकीच्या निमित्तानं ठेवल्याचं चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. आज गेल्या अनेक वर्ष पंचायत समितीवरती पक्षाचा झेंडा नव्हता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये पंचायत समिती आली. आज आमच्या अध्यक्षाचे उपसभापतीचे त्या ठिकाणी आम्ही हे पण जाहीर करून टाकले. अशा पद्धतीचं एक सकारात्मक चित्र आणि आम्हाला खात्री आहे की एक ताकद वेगळ्या प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचीच पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवरती देखील सत्ता येताना दिसते आणि त्या ठिकाणी मावळ तालुक्याचं योगदान सर्वाधिक आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्की मावळ तालुक्याचं योगदान त्याच्यामध्ये सर्वाधिक आहे. शेवटी तिथं देखील या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जे काही आमचे 5 उमेदवार निवडून आलेले आहेत, तर एखादं चांगली संधी आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तालुक्याला मिळते का, या संदर्भात आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करून एकत्रितपणाने आमदार साहेब सांगते त्या पद्धतीने आम्ही आता वहिनी आमच्या नेत्या आहेत त्यांच्याकडे जाऊ आणि आम्ही तालुक्यासाठी काहीतरी निश्चितपणाने मागू. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे. हा संपूर्ण विजय हा खरं तर स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचा विजय हा, असं त्यांनी सांगितलं. आणि ते सांगत असतानाच मावळ तालुक्यामधील पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा झेंडा फडकलेला आहे. आणि त्यासोबत या ठिकाणी सभापतीपदाची माझ्या मते सभापतीपदासाठी सुनीता मनोज येवले आणि उपसभापतीपदासाठी साहेबराव कारके यांच्या नावाची घोषणा खरं तर राष्ट्रवादीकडनं करण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यातला हा विजय खरं तर अत्यंत ऐतिहासिक मानावा लागेल, कारण कधी भूतो न भविष्यती असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या पारड्यामध्ये पडलेलं आहे. आणि हा संपूर्ण विजय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आमदार सुनील शेळके असतील किंवा संपूर्ण गणेशभाऊ खांडगे यांची टीम असेल त्यांनी तो स्वर्गीय अजितदादांना समर्पित केलेला आहे. दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, तळेगाव दाभाडे.